अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा। अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा। कल्पनेची बाधा न हो कोणी काणी ही संत मंडळी सुखी असो। अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविका। कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो। नामा म्हणे तया असावे कल्याण, नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग। कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची। त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी। या वारकरी संताची जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला। वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला। जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला। त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला। विढाला 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 अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा। कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा मागणीपर प्रकरणातील नामदेव यांचं पसायदान म्हणून ज्या अभंगाकडे वारकरी संप्रदाय पाहतो असा एक अत्यंत प्रसिद्ध अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगातून नामदेव यांनी भगवान श्री पांडुरंगाच्या समोर उभं राहून पांडुरंगाला एक प्रार्थना केली आहे। अंतःकरणातली भावना
नामदेवराय या अभंगातून पांडुरंगाच्या समोर व्यक्त करतात. देवा, द्यायचं असेल तर एक दे. काय दे? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. अकल्प आयुष्य अशा पद्धतीचं दे. एवढ्यावर थांबत नाहीत. दुसरी मागणी सांगितली, ही संत मंडळी सुखी असो, हे एक दे. एवढ्यावरही नामदेवराय थांबत नाहीत. तिसरी मागणी केली, अहंकाराचा वारा न लागो राजसा. आणि एवढ्यावरही न थांबता नामदेवराय चौथी मागणी करतात, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. विठाला पवित्र भूमी असणाऱ्या या बार्शी नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने हा श्रद्धा हॉस्पिटल या प्रांगणामध्ये आदरणीय श्रद्धेय आपल्या बार्शीतील एक प्रतिथयश वैद्यकीय क्षेत्रातील एक नामांकित अशा पद्धतीचं नाव बाबूराव पाटील सर यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हा 3 दिवसीय उत्सव आदरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय धर्मराज महाराज सामनगावकर उर्फ धर्मराज दादांच्या मार्गदर्शनाखाली या आदरणीय गुलाबराव पाटील आणि मीनाक्षी पाटील फाउंडेशनच्या वतीने हा 3 दिवसीय उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्यांचे चिरंजीव आदरणीय डॉक्टर रोहनजी, त्यांच्या सुनबाई आदरणीय डॉक्टर श्रद्धाताई या दोघांनीही या सप्ताहाचं आयोजन करत असताना आपल्या वडिलांचा अमृत महोत्सव हा नामसंकीर्तन सोहळ्याने साजरा व्हावा या निमित्ताने वारकरी संप्रदायातील काही मंडळींचे पाय आपल्या हॉस्पिटलला लागावे, या निमित्ताने वारकरी गजर नामस्मरण या प्रांगणामध्ये व्हावा, टाळ मृदंगाचा जयघोष या प्रांगणामध्ये व्हावा, एवढ्या एका उदात्त हेतूने या 3 दिवसीय उत्सवाचं आयोजन केलं. त्याच्यामध्ये माझ्याकडे उपांत्य दिवशीची कीर्तन सेवा, ज्याला संप्रदायामध्ये जागराचं कीर्तन म्हटलं जातं, उद्या काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होणार, ती सेवा परमभाग्याने माझ्याकडे प्राप्त आहे. विठ्ठला या अभंगातले शब्द नामदेवरायांचे किती गोड आहेत हे आपल्या लक्षात आलं असेल. आपल्या लक्षात आलं असेल की आदरणीय सरांचा 75वा वाढदिवस अमृत महोत्सव, आणि त्यामुळेच या अभंगाची मी योजना केली. कारण हा अभंग वारकरी संप्रदायामध्ये खूप महत्त्वाचा आहे. या अभंगाला नामदेवरायांचं पसायदान म्हटलं जातं. थोडं वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर माझ्या माहितीप्रमाणे आम्हा सर्व टाळकरी भजनीकरी मंडळींचा हा अभंग जवळजवळ सगळ्यांचा पाठ आहे. ऐकायला बसलेल्या मंडळींचाही हा अभंग पाठ आहे. का पाठ आहे तर हा कीर्तनाच्या शेवटी म्हटला जातो म्हणून पाठ आहे. बऱ्याचदा माणसाला संपण्याचा अगोदर पाठ असतं आहे. ते असं लक्षात येतं की अकल्प आयुष्य झालं की झालंय बाबा आता ह्यांचं सगळं असं होतं. त्यामुळे हा अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. अभंग जरी सोपा असला तरी मी औचित्यपूर्ण अशा पद्धतीने या अभंगाचं चिंतन करणार आहे. सरांचा 75वा वाढदिवस म्हणजे अमृत महोत्सव, आणि त्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मला असं वाटायला लागलं की एका अर्थाने मी सरांच्या बाबतीत पांडुरंगाकडे काय प्रार्थना करू, सरांच्या बाबतीत पांडुरंगाकडे प्रार्थना काय करावे, असा जेव्हा मला मनामध्ये प्रश्न निर्माण झाला तेव्हा माझ्या लक्षात आलं काहीतरी वेगळे शब्द मांडण्यापेक्षा नामदेवरायांचे शब्द सरांच्या बाबतीत पांडुरंगाकडे मागावे. नामदेवरायांनी जे सांगितलं अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, मला वाटतं पांडुरंगाला हेच मागावं. गुलाबराव पाटील सरांकरता अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, एवढंच आपण त्यांच्याकरता मागूया. कारण सरांनी जे काम केलं, आदरणीय साहेबांनी जे काम केलं हे खूप मोठं काम आहे. बार्शीमधली अनेक मंडळी इथं उपस्थित आहेत, लहानांपासून थोरापर्यंत काही ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत की जी आदरणीय साहेबांच्या बरोबर ज्यांनी काम केलेलं आहे अशी मंडळी इथं उपस्थित आहेत. विविध क्षेत्रातली मंडळी इथं उपस्थित आहेत. वैद्यकीय क्षेत्रातली तर आहेतच आहेत, परंतु राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, पत्रकारिता असेल, वारकरी असतील, अशी सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत. गुलाबराव पाटील सरांना जवळजवळ सगळ्यांनी पाहिलं आहे. अणूमध्ये एखाद्या वेळेस माहीत नसेल, परंतु पूर्वीच्या काळामध्ये
बार्शीमध्ये एक पद्धतीचं असं एक वचन असायचं की कोणताही पेशंट कुठं नाही बरा झाला तर गुलाबराव पाटील सरांकडे बरा होईल, ही एक ख्याती होती महाराज. सरांनी एक त्याला, ज्याला आता या वैद्यकीय क्षेत्रातल्या सगळ्या भाषा मला तोंडामध्ये नाही आहेत, परंतु ज्याला योग्य पद्धतीचं डायग्नोसिस असंच काहीतरी म्हटलं जातं ना रोहन सर तुमच्या शब्दामध्ये, मला एवढं माहीत नाही कारण माझ्यातलं तुम्हाला माहीत नाही, त्यामुळे तुमच्यातलं मला माहीत नाही. एखाद्या वेळेस मी वेदांतातला शब्द सांगितला तर तुम्हाला कळणार नाही, पण तुमच्यातला मलाही कळणार नाही, काही माझा त्या क्षेत्राचा अभ्यास फारसा नाही आहे. परंतु योग्य पद्धतीचं मराठीमध्ये ज्याला निदान असं म्हटलं जातं. आदरणीय सरांची ती खासियत की एखादा पेशंट, आता अलीकडल्या काळामध्ये या सगळ्या लॅब वगैरे निघाल्या, म्हणजे आता जर आपण गेलो तर मग रक्त तपासणी असेल किंवा एक्सरे असेल किंवा MRI असेल, सोनोग्राफी असेल, हे अलीकडे निघालं. परंतु ज्या काळामध्ये या कोणत्याही सुविधा नव्हत्या, परंतु पेशंट आल्यानंतर त्याच्या लक्षणावरून ठरवलं जात होतं की याला नेमकं काय झालं आहे, याला काय निदान, याचं काय आहे, याला काय नेमकं करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या काळामध्ये अतिशय प्रतिकूलता होती त्या काळामध्ये सुद्धा आपली प्रॅक्टिस इतक्या चांगल्या पद्धतीने ठेवून रुग्णसेवेचं फार मोठं कार्य आदरणीय सरांनी केलं. आणि मला असं वाटतं की मी तर असं म्हणेल, म्हणजे आदरणीय रोहन सर इथं आहेत, त्यांच्या सुनबाई आणि आम्हा सर्व बार्शीतल्या जवळजवळ वारकरी संप्रदायातल्या अनेक मंडळींशी त्यांचा अगदी जवळचा सहवास आलेला आहे. श्रद्धाताई जवळजवळ अनेक सप्ताहामध्ये मला अलीकडल्या मला कळेना, म्हणजे 2-3 सप्ताहामध्ये मी त्यांना बघितलं, मला लक्षात येईना हे हॉस्पिटल सोडून आमच्याकडे का घुसायला लागलेत असं मला वाटायला लागलं. कारण 2-3 ठिकाणी माझी श्रावणात भेट झाली दादा त्यांची. श्रद्धाताई मला थोडी शंका आली की आपल्या पोटावर पाय पडते का काय कोणास ठाऊक, अशी उगीच शंका आली. कारण त्यांचं त्या जेव्हा मला भेटल्या तेव्हा त्यांची मनातली तळमळ, त्यांनी जे काही अनेक विषय माझ्यासमोर मांडले आणि मग एकंदरीत माझ्या लक्षात आलं की एरवी शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा शैक्षणिक एवढं शिक्षण घेऊनही अध्यात्माचा स्पर्श असलेलं हे घराणं, मी आदरणीय गुलाबराव सरांना आणि आदरणीय मीनाक्षीताईंना दोघांनाही मी एकच म्हणेल की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय कमवलं तर मी एकच वाक्य सांगेल, रोहन सरांसारखा पुत्र आणि श्रद्धाताईसारखी सून ही कमवली, हे फार मोठं काम आहे. एरवी बाकी अनेक संपत्ती मिळेल, सत्ता मिळेल, या सगळ्या गोष्टी होतील, त्या प्रारब्धाच्या अनुषंगाने होतील, परंतु आपल्या विचाराला पोषक अशा पद्धतीचा मुलगा मिळणं, आपल्या विचाराला पोषक अशा पद्धतीची सून मिळणं हे फार अलीकडल्या काळामध्ये कठीण आहे आणि ते मात्र तुम्ही मिळवलेलं आहे. आणि त्याहीपेक्षा मी सरांना म्हणेल की गुलाबराव सरांच्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा आनंदाचा क्षण जर काय असेल, अमृत महोत्सवाला जर इतके वारकरी एकत्रित येत असतील तर याच्यापेक्षा आणखीन अमृत महोत्सव काय असतो, याच्यापेक्षा वेगळा आणखीन आपल्या जीवनातला आनंदाचा क्षण काय असतो. जरा आणखीन मी बार्शीकरांना बोलेल, आपण सगळीच आदरणीय जगदाळे सर आणि आपण सगळीजण आहात, मी बार्शीकरांना एवढंच म्हणेल की एरवी एखाद्या गावाला एक महाराज भेटणं अवघड आहे, इथं 2-2 महाराज आणि गुण्या गोविंदाने, हेही तितकंच खरं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. काय आमच्यातले काय गोंधळ ते आम्हाला माहिती आहेत आता गोंधळ अलीकडले. त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो, सामनगावकर आणि धामणगावकर यात 10 आणि 6चा फरक आहे, बाकी आम्ही एकच आहोत. हे आम्ही अनेकदा सांगत असतो, आम्ही एकच आहोत दोन्ही घराणी. कारण ही घराणी आजची नाही आहेत. सद्गुरू श्री शामनाथ महाराजांची मोठी परंपरा, मानकोजी बोधले महाराजांची मोठी परंपरा, ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. माझं आणि धर्मराज दादांचं अतिशय सख्यत्व आहे. एक काळ आम्ही दोघं मिळून अभ्यास केलेला आहे आणि म्हणून आज त्यांच्या परंपरेतून, त्यांच्या मार्गदर्शनातून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि म्हणून या अभंगातले जे शब्द आहेत ते सगळे शब्द मी पांडुरंगाकडे नामदेवाच्याच भाषेतून फक्त गुलाबराव सरांकरता मागणार आहे. विठ्ठल काही मराठीमध्ये शब्दांचा फार मोठा आशय दिसून येतो. म्हणजे एकच शब्द असतो, तो विविध अर्थाने वापरला जातो. मला आश्चर्य वाटतं, म्हणजे सर तुमचं नाव गुलाब असं नाव आहे, का ठेवलं असेल तुमच्या आईवडिलांनी कोणाच ठाऊक, पण मला एक आहे, हा बिगर काट्याचा गुलाब आहे एवढं नक्की आहे. हे याला काटा नाही कसला. बाकी बहुतांशी आपल्याला काटे असलेले गुलाब फार दिसून येतात, पण मी त्याच्याही पुढे बोलतो, नाव अंगात काठी असलेले सुद्धा गुलाब भरपूर आहेत, नाही असं नाही, पण हा बिगर काट्याचे गुलाबराव आहेत एवढं म्हणायला हरकत नाही. हे कधी कोणाला टोचले नाहीत, प्रत्येकाला देता आलं तर ते प्रेमच देण्याचं काम सरांनी केलेलं आहे. कैलासवासी जगदाळे मामांच्या संस्थेमध्ये बहुतांशी त्या हॉस्पिटलची एक काळ मोठी जबाबदारी सरांनी सांभाळलेली आहे
आणि या रोडला म्हणजे पूर्वी आत्ता खूप हॉस्पिटल झाले सर, या रोडला, या आपल्या कुर्डुवाडी रोडला आता जवळजवळ आरोग्य पंढरी झाली, पण त्या काळामध्ये फक्त सरांचा दवाखाना होता. त्या काळामध्ये सगळ्या सुविधा, त्या काळामध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीचं काम प्रतिकूलतेमध्ये केलं. आज त्यांच्या अमृत महोत्सवाचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. नामदेवराय पांडुरंगाकडे हीच प्रार्थना करतात की अशी जी समाजाला पोषक असणारी माणसं आहेत, त्या माणसांकरता देवा द्यायचं असेल तर काय दे, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. विठ्ठल. अभंग सर्वांच्या पाठातला आहे. या अभंगामध्ये नामदेवरायांनी पांडुरंगाकडे प्रार्थना केली, एक पद्धतीची मागणी मागितली. ही जी प्रार्थना केली जाते, ही प्रार्थना हा जो शब्द आहे तो शब्द 4 पद्धतीने तत्वज्ञानाने मांडलेला आहे. ऐका, प्रार्थना हा शब्द 4 पद्धतीने आपल्यासमोर येतो. मी त्याचे संस्कृतमधले अगोदर शब्द सांगतो आणि नंतर मराठीतले त्याचे अर्थ सांगतो. प्रकृष्ट अर्थना प्रार्थना 1, प्रकृष्टानाम अर्थना प्रार्थना 2, प्रकृष्टाथ अर्थना प्रार्थना 3 आणि प्रकृष्टेभ्य अर्थना प्रार्थना 4. अशा 4 पद्धतीने तत्वज्ञानाने प्रार्थनेचा विचार केलेला आहे. मी आपल्याला सांगतोय की या अभंगातून नामदेवरायांनी पांडुरंगाकडे प्रार्थना केली आहे. हे 4 शब्द अशा पद्धतीने आहेत. त्यातला पहिला शब्द असा आहे प्रकृष्ट अर्थना प्रार्थना. म्हणजे काय? प्रकृष्ट अर्थना या शब्दाचा अर्थ, प्रकृष्ट या शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ आणि अर्थना या शब्दाचा अर्थ आहे मागणी. थोडं सोप्या शब्दात बोलायचं झालं तर मागणी श्रेष्ठ असावी 1, मागणी श्रेष्ठांकडे असावी 2, मागणी श्रेष्ठांकडून असावी 3 आणि मागणी श्रेष्ठांकरिता असावी 4. हे 4ही शब्द जरा बारीक लक्षात घ्या. मागत असताना काय मागावं, कोणाकडे मागावं, कसं मागावं, किती मागावं, याचा विचार जेव्हा शास्त्रांनी आपल्यासमोर मांडला तो असा 4 पद्धतीने मांडला. एक तर मागणीचा विषय श्रेष्ठ असावा 1, मागणी श्रेष्ठांकडे असावी 2, मागणी श्रेष्ठांकडून असावी 3 आणि मागणी श्रेष्ठांकरिता असावी 4. या अभंगात जर आपण बघितलं, या अभंगाकडे जर पाहिलं तर या अभंगाची भाषा जे बोलणार आहेत ते नामदेवराय आहेत. ज्यांच्या समोर बोलली जाते तो भगवान पांडुरंग परमात्मा आहे. थोडं ऐका, ज्यांच्याकडे मागितलं जातं तो श्रेष्ठ आहे, पांडुरंग आहे. जे मागणारे आहेत, ज्यांच्याकडून मागितलं जातं आहे ते नामदेवराय आहेत, तेही श्रेष्ठ आहेत. मागणीचा विषय हा आयुष्यापासून ते कल्याणापर्यंतचा आहे. कारण अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अकल्प आयुष्य आहे आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नामा म्हणितया असावे कल्याण आहे. हा आयुष्य आणि कल्याण जर शब्द घेतला तर आयुष्याच्या कल्याणाची मागणी नामदेवरायांनी केली म्हणजे हा विषयही श्रेष्ठ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांच्याकरिता मागणी केलेली आहे ते साधू संत, ते सद्भक्त, ते सज्जन हेही श्रेष्ठ आहेत. याचा अर्थ मागणी श्रेष्ठ असावी, श्रेष्ठांकडे असावी, श्रेष्ठांकडून असावी आणि श्रेष्ठांकरिता असावी. मी श्रेष्ठ शब्द वापरतोय. मी थोडं पुढं गमतीने विचारतो आपल्याला. आपण बार्शीकर सगळी सुज्ञ श्रोते आहात. मला सांगा, माणसाने श्रेष्ठ असावं का ज्येष्ठ असावं? माझा सोपा प्रश्न आहे. म्हणजे दोन्ही शब्द तुमच्या ऐकण्यातले आहेत, श्रेष्ठ आणि दुसरा ज्येष्ठ. श्रेष्ठ असावं का ज्येष्ठ असावं? श्रेष्ठ. माणसाने कसं असावं? श्रेष्ठ. तरीसुद्धा माणसं खोटं वय सांगतात आणि ज्येष्ठ नागरिकाच्या तिकटावर पंढरपूरच्या वाऱ्या करतात. काय गंमत आहे माणसांची खरी. बघा तुम्ही, आता तर अलीकडल्या काळामध्ये पंढरपूरला गर्दी तीच जास्त आहे आमच्याकडे. मग ज्येष्ठ आणि श्रेष्ठ. आता या अभंगाचा विचार करत असताना मागणी श्रेष्ठ, श्रेष्ठांकडे, श्रेष्ठांकडून आणि श्रेष्ठांकरिता. काय घडलं असेल की नामदेवराय पांडुरंगाकडे ही मागणी करण्याकरता गेले? काय असं घडलं असेल? थोडासा नामदेवरायांच्या चरित्रातला एक भाग सांगतो. बहुतांशी नामदेवरायांचं चरित्र आपल्या सगळ्याला माहीत असलेली मंडळी आहेत. मला नामदेवरायांचं चरित्र जेव्हा मी सांगायला लागतो तेव्हा मला नामदेवरायांच्या चरित्रातलं एक वाक्य फार महत्त्वाचं वाटतं. विचार करा, समाधीचं प्रकरण जरा डोळ्यासमोर घ्या. नामदेवराय संजीवन समाधी घेण्याकरता निघाले. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीने म्हणावं मीही तुमच्याबरोबर समाधी करता येणार. त्यांच्याबरोबर त्यांच्या आईवडिलांनी म्हणावं आम्हीही तुमच्याबरोबर समाधी घेण्याकरता येणार. त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलांनी म्हणावं आम्हीही तुमच्याबरोबर समाधी करता येणार. एवढ्यात नवल नाही, त्यांच्याबरोबर त्यांच्या सुनांनीसुद्धा म्हणावं आम्हीही तुमच्याबरोबर समाधी घेण्याकरता येणार. हे किती मोठा विचार आहे. नामदेवरायांच्या घराचा विचार करायचा झाला तर 14 माणसं एकत्रित पद्धतीने नामदेवरायांच्या घरात राहत होती.
एकत्रित पद्धतीने किती 14, हे ऐकणं आश्चर्यकारक आहे. 14 मी जरा पुढं बोलतो. एकत्रित होती एवढं नाही, ती एकरूप झाली होती. हे फार महत्त्वाचं आहे. एकत्रित आलं पाहिजे आणि एकरूप झालं पाहिजे. बऱ्याचदा एकत्रित येतात पण एकरूप होत नाहीत. एकत्रित येऊन एकरूप नाही झालं की काय होतं आहे हे आत्ताच महाराष्ट्राने बघितलं आहे. जाऊ द्या, वेगळं सांगायची गरज नाही, आत्ताच बघितलं हे 4 दिवसापूर्वी. पण एकत्रित होऊन काय झालं पाहिजे, एकरूप झालं पाहिजे. नामदेव यांच्या घरामध्ये 14 माणसं एकत्रित आहेत. खरं तर एकत्रित कुटुंब पद्धती, ज्याला इंग्रजीमध्ये आपण जॉईंट फॅमिली असं म्हणतो, जवळजवळ अलीकडे लोप पावत चालली की काय अशी शंका आहे आपल्याला. पटतंय का बघा? अलीकडल्या काळामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती कुठं दिसत नाही. पूर्वी ही जुनी मंडळी माझ्या समोर बसलेली आहेत. एकत्रित कुटुंब पद्धती म्हणजे आई वडील, पती पत्नी, भाऊ बहीण सगळे एकत्रित राहणं, याला एकत्रित कुटुंब पद्धती म्हणायचं. आता काळ बदलत चालला. आता मी तर या विचारावर आलो आहे, एकत्रित कुटुंब पद्धती म्हणजे काय, नवरा बायको दोघं जरी एकत्रित राहिली बस झालं एकत्रित कुटुंब पद्धती. बस बाबा, तुम्ही आमच्यावर उपकार केले, दोघं एकत्रित राहिला. काय परिस्थिती विचित्र आहे आज. कोर्टामध्ये केसेस बघा तुम्ही, जास्त कशाच्या आहेत, याच्याच आहेत. मला कधी कधी प्रश्न पडतो, जर आम्हीच आम्हाला समजून घेतलं नसेल तर मग ज्ञानोबांचे शब्द लावायचे कुठं? आजी संसार सुफळ झाला गे माय, कुठं लावणार हे? ज्ञानोबाने संसार सुफळ झाला असं म्हणतात. तो संसार सुफळ व्हायचा असेल तर एकत्रित येऊन एकरूप व्हावं लागतं. नामदेव आहे 14 माणसं एकत्रित, तरीही प्रसन्न आहेत, आनंदी आहेत, समाधानी आहेत. कोणीतरी विचारलं नामदेवरायांना, नामदेवराय तुमचं कसं चाललं आहे? नामदेवरायांनी सांगावं, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. 10 बाय 10ची खोली नामदेवरायांची, छोटीशी खोली, 14 माणसं एकत्रित. आणि असं असताना सुद्धा म्हणावं, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. आमच्या जीवनामध्ये नित्य दिवाळी आहे, नित्य आनंद आहे, नित्य समाधान आहे. आमच्याकडे दुःख तो कैचे नाही स्वप्नास, कधी स्वप्नामध्ये सुद्धा आम्हाला दुःख येत नाही. अशा प्रसन्नतेमध्ये नामदेव आहेत. आणखीन थोडं पुढं बोलतो, कोणतीही इच्छा नाही अशा अवस्थेमध्ये नामदेव आहेत. इच्छा राहिलीच नाही, कुठलीही अपेक्षा आता राहिली नाही. तुकोबारांच्या शब्दात सांगतो म्हणजे कळेल. तुकोबारांची जी भाषा आहे ना, की आता कसली इच्छा राहिली नाही. कृतकृत्य इच्छा केली ते पावलो, 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 कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, कृतकृत्य झालो, इच्छा केली पावलो, इच्छा केली पावलो, इच्छा केली पावलो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. तुम्ही सांभाळिली संती, भय निरसली खंती. या स्थितीमध्ये नामदेव आहेत. यत् प्राप्य न किंचित वांछति, न शोचति, न रमते, न द्वेष्टि, न उत्साही भवति, यल्लब्ध्वा पुमान सिद्धः भवति, तृप्तः भवति, अमृतः भवति. नारद भक्ती सूत्र आम्हाला सांगतं. या स्थितीमध्ये नामदेव आहेत. आता कसलीही अपेक्षा नाही, प्रसन्नता आहे, समाधानी आहे. कधी कधी गंमत वाटते. नामदेव यांचं मन इतकं प्रसन्न आहे, त्यामुळे चेहराही अगदी प्रसन्न आहे. असं आहे मानसशास्त्राचं एक वाक्य आहे. मानसशास्त्र आम्हाला असं सांगतं, सायकोलॉजी आम्हाला अशी सांगते, ज्याचं मन प्रसन्न त्याचा चेहरा प्रसन्न. ऐका, नाही कळालं तर दुसरं वाक्य सांगतो. चेहरा बघितलं की कळतं मनात काय चाललंय. पहा, याला इंग्रजीमध्ये अलीकडे फेस रिडिंग नावाचा एक प्रकार आहे. पहा, आपल्याला माहीत असेल, त्याला मराठीमध्ये आपण चेहरा वाचणं असं म्हणतो. फेस म्हणजे चेहरा, चेहरा बघितलं की कळतं याच्या मनात काय चाललं आहे. आता ही कला अलीकडल्या काळात 2 लोकांना जास्त आहे. एक महाराज लोकांना आणि दुसरी राजकारण्यांना. 2 ही जास्त आहे. जरा चेहरा बघितली की कळतं यांच्या म्हणजे महाराज राजकारणी असं नाही, हे फरक करा. ही कला जरा दोघांना जास्त आहे. माणूस बघितलं की कळतं यांच्या मनात काय चाललं आहे. मन प्रसन्न आहे. नामदेव यांचा चेहरा प्रसन्न आहे, आनंदी आहेत, समाधानी आहे. हे कधी कधी प्रश्न पडतो की
हे समाधानी चेहरा असणं किंवा जीवन समाधानी असणं म्हणजे नेमकं काय? माझ्या माहितीप्रमाणे मराठीतला असा एक शब्द आहे की ज्या शब्दाच्या भोवती अख्खं आपलं जीवन फिरतं आहे आणि तो शब्द म्हणजे समाधान आहे. याच्या भोवती सगळं जीवन फिरतं आहे आपलं. प्रत्येकाची धडपड, प्रत्येकाची तळमळ, प्रत्येकाची धावपळ ही केवळ आणि केवळ समाधानाकरता चालली आहे. आणि समाधान हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये नसतं, वृत्तीच्या स्थिरतेमध्ये असतं. ऐका, तत्त्वज्ञानाचा सिद्धांत आहे हा. समाधान वस्तूच्या प्राप्तीमध्ये नाही आहे, समाधान हे वृत्तीच्या स्थिरतेमध्ये आहे. तुका म्हणे मग नये वृत्तीमध्ये सुखाची शेजारी पहुडे. मी अनेक वेळेला 2 वाक्य सांगत असतो. मराठीतली 2 वाक्य अशी प्रसिद्ध आहेत. प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढत असते आणि परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपत असते. पटतंय का बघा? प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढत असते. एखादी वस्तू प्रपंचातली मिळाली की इच्छा संपत नाही, उलट त्या वस्तूच्या येण्याने नको त्या वस्तूची इच्छा अंतःकरणात निर्माण होते, वाढत राहते. अनेकदा अशा इच्छा अनेक वाढत राहतात. परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपून जाते. सूरदासांचं नाव ऐकून असाल तुम्ही. सूरदास, दोन्ही डोळ्याने आंधळे. त्यांचं पूर्वीचं नाव बिल्वमंगल, नंतर ते सूरदास झालं. त्याला भरपूर कारण आहेत, मला त्याच्यात गुंतायचं नाही. दोन्ही डोळ्याने आंधळे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्याकरता प्रसन्न झाले, प्रगट झाले आणि सूरदासांना म्हणायला लागले, सूरदास तुम्हाला काय पाहिजे मागा, काहीतरी मागा. सूरदासांनी सांगितलं, देवा काही नको. नाही नाही म्हटले, काहीतरी मागा. सूरदासांनी सांगितलं, देवा न मागताच तू मला इतकं दिलंय तर काय मागायची गरज आहे? मागणीचा जन्म हा गरज आणि अप्राप्तीतून होत असतो. मला कशाची गरजच नाही तर मागायचा विषयच येत नाही. मागणीचा जन्म हा गरज आणि अप्राप्तीतून आहे. मला काही नको. भगवान म्हटले, नाही नाही तुम्ही काहीतरी मागा, काही नको. म्हणजे मला कधी कधी ही कथा ऐकताना वाचताना आश्चर्य वाटतं. म्हणजे देणारे इथं कोण आहेत? भगवान. आणि घेणारे कोण आहेत? सूरदास. जरा बारीक ऐका. देणारे घेणाऱ्याच्या मागं लागलेत, काहीतरी घ्या. देणारा घेणाऱ्याच्या मागं लागलाय, काहीतरी घ्या, काहीतरी घ्या. आपलं उलटं असतंय. आपल्याला देणाऱ्याला म्हणावं लागतं, सप्ताह चालू आहे, काहीतरी द्या, काहीतरी द्या, काहीतरी द्या. अख्खं गाव बारशी फिरतो आपण, चालू आहे, चाललंय. आपल्याला बघितलं की लोक दुसऱ्या गल्लीतून जातात, आले बाबा हे. अशी स्थिती आहे. विचार करण्यासारखं आहे, विचार करण्यासारखं आहे. सूरदासांना भगवान स्वतः म्हणतात, काहीतरी मागा. नाही काही गरज नाही, अहो काहीतरी नाही, काय आवश्यकता नाही. शेवटी भगवंतांनी सांगितलं, सूरदास तुम्ही दोन्ही डोळ्यांनी आंधळे आहात, तुम्हाला माझं रूप कसं आहे हे बघायला येत नाही आहे, आंधळे आहात. एक काम करा, मी तुम्हाला दृष्टी देतो, डोळे उघडा, तुम्हाला दिसायला लागेल. उघडा डोळे, मला बघा, माझं सगुण रूप पहा. सूरदासांनी सांगितलं, देवा मी अंतःकरण दृष्टीने तुला चांगला बघतोय, या डोळ्याची गरजच नाही म्हटले मला. मी तुला आतून चांगलं बघतोय म्हटले, मला या डोळ्याची गरज नाही. तरी पण भगवान म्हटले, तसं नाही. मी जो सगुण आहे ना आत्ता, त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरव रामबरम ददाने वपुरलककुला व्रतान नाब्जम विजय सखेरतिरस्तुमी नवद्या, असं जे कृष्णाचं वर्णन भागवताने केलं, असा सुंदर असलेला जो मी आहे तो तुम्हाला बघायचा असेल तर डोळे उघडा, जेणेकरून पाहायला मिळेल. नाही म्हणतात तरी भगवान म्हटले, मी दिली आहे दृष्टी, उघडा. फार आग्रह झाला. सूरदासांनी डोळे उघडले. नीट ऐका आता. आणि मग तो सुंदर असा भगवान श्रीकृष्ण परमात्मा समोर दिसायला लागला. पाहून पाहून डोळे तृप्त झाले, डोळ्यातून अश्रू यायला लागले. सूरदासांनी दोन्ही हात जोडले आणि भगवंताला सांगितलं, कृष्णा एक मागू का, एक मागू का? भगवान म्हटले, आंधळा होता तोपर्यंत नको म्हणत होता, आणि आता दिसायला लागलं की मागायला लागला. दिसलं की मागायची सवय तेव्हापासून लागली का काय कोणाच ठाऊकी, आता मागायला लागला. म्हटले दिसायला लागले की बोल, म्हटले काय पाहिजे? भगवंतांनी सांगितलं, अहो सूरदास तुम्ही नको म्हणत असताना मी दिलाय, आता तर तुम्ही मागायला तयार झाला, बोला काय पाहिजे? ऐका. सूरदासांनी सांगितलं, काही नाही कृष्णा, माझी एकच इच्छा आहे, ही दिलेली दृष्टी माघारी घ्या, पुन्हा मला आंधळं करा, एवढीच माझी मागणी आहे. म्हटले माझी दृष्टी माघारी घ्या. भगवंतांनी सांगितलं, असं कुणी मागतं का? उलट दृष्टी द्या म्हणतायत आणि मी दिली तर माघारी घ्या असं म्हणताय का? सूरदासांनी फार गोड उत्तर दिलं. सूरदासांनी सांगितलं, कृष्णा या डोळ्यांनी तुला पाहिल्यानंतर आता कोणाला पाहायचं शिल्लकच राहिलं नाही, म्हणून दृष्टी माघारी घ्या म्हणतो. कारण आता इच्छाच राहिली नाही ना, कोणती इच्छा राहिली नाही, त्यामुळे आता अपेक्षा कोणती करायचा विषय येत नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो.
या स्थितीमध्ये नामदेव आहेत, काही मागायचं नाही या स्थितीत आहेत. भगवंतांनी नामदेवरायांना एके दिवशी विचारलं, नामदेवराय काहीतरी मागा. नामदेवरायांनी सांगितलं मागायचा विषयच येत नाही. बरं हे याच्यात आणखीन एक विशेष आहे, आणखीन एक विशेष सांगतो, आपल्याला सगळ्याला माहीत असलेलं प्रमाण देतो. तुकाराम महाराजांचं जे प्रमाण आहे की नाही, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असतो. इथला जो वडील शब्द आहे की नाही, वडील हा दोन पद्धतीने लावायचा आहे. तुकाराम महाराज सांगतात आमच्या घराण्याची परंपरा आहे. कुठून परंपरा आली? ही प्रल्हादापासून परंपरा आली, हा एक भाग, आणि दुसरी बोल्होबापासून परंपरा आली, हा दुसरा भाग. हे दोन्ही सांगतो, एक मांस परंपरा आणि दुसरी वंश परंपरा. या दृष्टीने विचार केला तर नामदेवराय सुद्धा जर आपण परंपरा बघायला गेलो तर तुकाराम महाराज म्हणजे नामदेवरायांचे अवतार. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया. तुकाराम महाराज म्हणजे नामदेवरायांचे अवतार. नामदेव महाराज हे जे नाव आपण घेतो, हे नामदेवराय म्हणजे कोण? उद्धवाचा अवतार. उद्धवजी म्हणजे नेमकं कोण? अंगदाचा अवतार. अंगदजी म्हणजे नेमकं कोण? प्रल्हादाचा अवतार. ही परंपरा आपल्याकडे सांगितली. म्हणजे प्रल्हादाचा पुढला अवतार म्हणजे अंगद, अंगदाचा पुढला अवतार म्हणजे उद्धवजी, उद्धवाचा पुढला अवतार म्हणजे नामदेवजी, आणि नामदेवरायांचा पुढला अवतार म्हणजे तुकाराम महाराज. ही जर परंपरा असेल तर नामदेवरायांच्या दृष्टीने सुद्धा भक्त प्रल्हादापासून परंपरा चालण्यात आलेली आहे. काही मागणे हे अमानुषिक. जर आपण असाच अर्थ लावायला गेलो तर तसाही अर्थ लागतो. प्रल्हादापासून चालत आलेलं आहे, भक्त प्रल्हादापासून हे चालत आलेलं आहे. काही मागायचं नाही, फक्त सेवा करायची. तुम्ही ते प्रसंग डोळ्यासमोर घ्या. हिरण्यकशिपूचा अवताराच्या वेळेला जे काही घडलं, म्हणजे त्यावेळेस त्या नरसिंह अवताराच्या वेळेला हिरण्यकशिपूच्या संबंधाने काय घडलं हे आपल्याला माहीत आहे. भगवान नरसिंह रूपाने जेव्हा अवताराला येतात, हिरण्यकशिपूचा वध करतात, तेव्हा जे जे काही घडलं तो प्रसंग डोळ्यासमोर ठेवा. आपल्या मांडीवर हिरण्यकशिपूला घेतलं, त्याच्या पोटामध्ये नख्या खुपसून काढल्या, त्याच्या आतड्या बाहेर काढल्या, गळ्यामध्ये घातल्या. तो मेल आहे तरी पण भगवंताचा अवतार काही शांत होत नाही आहे. पुन्हा 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 त्याच्या पोटामध्ये नख्या खुपसत आहेत. हे जेव्हा बघितलं तेव्हा सगळ्या देवादिकांनी विचार केला, देवाचा अवतार काही शांत होत नाही आहे, हे शांत करण्याकरता काय करावं लागेल? ब्रह्मदेवांनी सांगितलं, एक काम करू का, यांचा अवतार शांत करायचा असेल तर पाय लक्ष्मीच्या हाती. चला म्हटलं तिकडं जाऊया. सगळेच्या सगळे देवाधिक लक्ष्मीकडे गेले. लक्ष्मीकडे गेल्याबरोबर लक्ष्मीने बघितलं हे नेहमी नारायणाकडे जाणारे आज माझ्याकडं आलेले आहेत. लक्ष्मीने विचारलं, बोला बोला काय काम काढलं? तेव्हा सगळे आले म्हणायला लागले, काही नाही आईसाहेब, देवाने अवतार घेतला आहे, नरसिंह रूपाने अवतार घेतला आहे. वेगवेगळे अवतार देव घेत आहेत. आज नरसिंह रूपाने घेतलेला आहे, भयानक अकराळ विकराळ अवतार आहे. लक्ष्मीने सांगितलं, ते सगळं सांगू नका, माझ्याकडे काम काय आहे ते सांगा. तुम्ही त्यांची स्तुती माझ्याजवळ करत बसू नका. मला वाटलं माझ्याकरता काही आला काही की काम घेऊन, तुम्ही त्यांचंच वर्णन माझ्याकडे करायला लागला, ते बाकी सांगू नका. तेवढ्यात ब्रह्मदेवानी सांगितलं, काही केल्याने भगवंताचा अवतार शांत व्हायला तयार नाही आहे. आमची विनंती तुम्हाला आहे, आरतीचं ताट घ्या, त्याच्यामध्ये फुलहार घ्या, त्याच्यामध्ये प्रसाद घ्या आणि भगवंताची आरती ओवाळा, जेणेकरून भगवंताचा हा नरसिंह रूपाचा अवतार शांत होईल. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतोय. लक्ष्मी मातेने सांगितलं, देवाचा नरसिंह रूपाचा अवतार शांत करण्याकरता आरती घेऊन जायची काय गरज आहे? म्हटले जावं लागेल, आरती ओवाळावी लागेल. लक्ष्मीने सांगितलं, काही गरज नाही, मी बघितलं की गप्प बसतात, शांत होतात. त्याच्यात काय, हे तेव्हापासून चालत आलं, हे काय आत्ता अशातला भाग नाही, हे तेव्हापासून झालं. मी बघितलं काय म्हणलं की बसतेच गप्प म्हणले, त्याचं काय असतं एवढं म्हटले. ते ब्रह्मदेवानी सांगितलं, आईसाहेब तसं नाही, हे जरा यावेळेचं प्रकरण वेगळं आहे. नाही नाही तसं काही नसतं म्हटले. नाही, आमची विनंती, तुम्ही आरतीचं ताट घेऊन चला. लक्ष्मीने ते आरतीचं ताट घेतलं आणि खाली आले आणि मग ते दाखवलं. ते बघा ते अवतार, ते भयानक अवतार पाहिला, तो नरसिंह रूपाचा अवतार, अकराळ विकराळ अवतार बघितल्याबरोबर लक्ष्मी माता घाबरून गेल्या. आरती एकीकडे, ताट एकीकडे, प्रसाद एकीकडे, हार एकीकडे, आणि धावायला लागल्या. ब्रह्मदेवानी सांगितलं, अहो थांबा थांबा, तुम्ही म्हटलं ना, ते लक्ष्मीनी सांगितलं, अहो म्हटलं बरोबर आहे, पण मला मारायचं ठरवलं काय? मी इतके वर्ष झालं संसार करते म्हटले, पण इतकं भयानक रूप कधी बघितलं नाही म्हटले. मी इतका कधी असला अवतार मी बघितला नाही. असं बायकोने कधी कधी घाबरण्याकरता आपल्यालाही नरसिंह व्हावं लागतंय, कधी कधी व्हावं लागतंय, आणि कधी कधीच होत जा, रोज होऊ नका, एवढंच आहे, व्हावं लागतं हे. मग नाही, माझ्याच्याने शक्य नाही झालं, तेही निघून गेले. काय करावं? शेवटी सगळ्यांनी प्रल्हादाला विनंती केली, तू जा, तुझ्यामुळे देवाने अवतार घेतलाय. देवाने अवतार कोणामुळे घेतलाय? प्रल्हादामुळे. तू जा म्हटले. प्रल्हाद देवाच्या जवळ जातात, देवाची स्तुती करतात, देवाचा अवतार शांत होतो. प्रल्हादाला मांडीवर घेतात, त्याच्या डोक्यावर हात फिरवतात आणि भगवान नरसिंह प्रल्हादाला म्हणतात, तुला काय पाहिजे? माझा मुद्दा इथं आहे, आता तुला काय पाहिजे? प्रल्हादांनी सांगितलं, देवा काही नको, नाही काहीतरी माग. प्रल्हादांनी सांगितलं, देवा न मागता तू इतकं दिलंय,
याचं कारण असं आहे, चंद्र सूर्य असेपर्यंत नरसिंह जयंती होणार आहे आणि नरसिंह जयंतीमध्ये माझं प्रल्हाद हे नाव निघाल्याशिवाय ती जयंती पूर्ण होणार नाही. हे न मागताच तू दिलं ना देवा, आता काय मागायचं आहे? नाही तरी पण माग, काहीतरी माग. शेवटी प्रल्हादांनी सांगितलं देवा एकच मागायचं आहे. ऐका, म्हणले काय? काही नाही, माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्याकडे काही मागण्याची कधीच इच्छा निर्माण होऊ नये हेच दे म्हटले. विठ्ठला विठ्ठला. त्याचा अर्थ असा आहे की ही परंपरा अशी आहे, काही मागायचं नाही. या स्थितीत नामदेव आहेत. त्यामुळे नामदेव देवाला सांगतात, देवा आम्हाला कशाची अपेक्षा नाही, आम्हाला कशाची गरज नाही. प्रपंचातलं तर काही मागायचंच नाही आणि परमार्थातलं मागण्यासारखं काही राहिलं नाही, कारण तू भेटला. याच्या पुढं आता काय मागायचं असणार आहे म्हटलं, काही नको. तरी शेवटी नामदेवांनी पांडुरंगाने सांगितलं, नामदेवा असं नाही, मी तुमच्यावर प्रसन्न आहे म्हटल्यानंतर तुम्ही काहीतरी मागितलं पाहिजे. शेवटी नामदेवांनी सांगितलं, देवा तू जर एवढंच मागा मागा म्हणत असशील तर एक काम कर म्हटले. जसं तुकोबराय सांगतात ना, मनसी काही मागा मागा ह्याची देगा पांडुरंगा. नामदेवांनी सांगितलं, देवा द्यायचंच असेल तर एक दे म्हटले. काय दे? काही नाही म्हटले, आयुष्य दे. कोणाला दे? हरिदासांना दे. किती आयुष्य दे? अभंगाचं अकल्प आयुष्य वाले दया पुरा. अकल्प आयुष्य वाले दया पुरा. अकल्प द्यायचंय ना तुला, एक काम कर, आयुष्य दे. किती दे? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. अभंगातील पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे अकल्प. पहा, सगळ्यांच्या ऐकण्यातला अभंग आहे. पहिला शब्द काय? अकल्प. हे अकल्प म्हणजे नेमकं किती आयुष्य हो? अकल्प अकल्प म्हणजे काय? अकल्प शब्द मराठी व्याकरणाच्या दृष्टीने जर विग्रह केला तर तो असा होतोय, आ अधिक कल्प बरोबर अकल्प. आ हा उपसर्ग आहे आणि आ या उपसर्गाचा अर्थ होतो पर्यंत किंवा एवढं, आणि म्हणून या प्रमाणाचा अर्थ असा होईल, कल्पा एवढं आयुष्य
माझ्या हरिदासाल. कल्प म्हणजे 100 वर्ष, कल्प म्हणजे 1000 वर्ष, कल्प म्हणजे लाख वर्ष. नेमकं कल्पाचं गणित काय? भागवताने कल्पाचं गणित असं सांगितलं आहे, ऐका. 4 युगाची चौकडी 71 वेळा फिरवल्यानंतर एक मनवंतर होतं आणि अशी 14 मनवंतर म्हणजे एक कल्प आहे, असं कल्पाचं गणित सांगितलं आहे. तुम्ही भागवत पहा, नसेल तर आपलं जे पंचांग आहे, दाती पंचांग असतं, त्याच्यातल्या 2ऱ्या-3ऱ्या पानावर पाठीमागे हे गणित दिलं आहे. 4 युगाची चौकडी 71 वेळा फिरवल्यानंतर एक मनवंतर होतं आणि अशी 14 मनवंतर म्हणजे एक कल्प आहे. आता या गणिताचा विस्तार फार मोठा आहे. मुळात 4 युग म्हणजे कोणती, इथून सुरुवात करावी लागते. कलियुग आहे, द्वापार युग आहे, त्रेतायुग आहे आणि सत्ययुग आहे. प्रत्येक युगाची वर्ष आपल्याला शास्त्रांनी वेगवेगळी सांगितलेली आहेत. हे जे कलियुग आहे आत्ताचं, या कलियुगाची वर्षे अशी सांगितली, 4,32,000 वर्षाचं हे कलियुग आहे. आत्ता जे चालू असलेलं युग आहे याचं गणित सांगताना असं सांगितलं आहे, हे 4,32,000 वर्षाचं आहे. आता पुढं ऐका. द्वापार युगातली वर्ष कशी काढायची, त्रेतायुगातली वर्ष कशी काढायची आणि सत्ययुगातली वर्ष कशी काढायची. तर एक काम करायचं, या 4,32,000 याला 2 ने गुणलं की द्वापार युगातली वर्ष. 4,32,000 गुणिले 2 याचा जर आपण केला तर काय होईल, 8,64,000. 4,32,000 गुणिले 2 किती झालं, 8,64,000. तुमचं गणित सगळ्याचंच पक्का आहे. बार्शीत मला माहिती आहे किती पक्का आहे ते, त्याला कमीच नाही ना, 8 आणि 4 काही कमीच नाही. बरं, 8,64,000. थोडं पुढं बोलतो आता. 4,32,000 गुणिले 3, हां बोला, बरोबर आहे. बरं, 12,96,000. हां, म्हणजे 4,32,000 वर्षाचं कलियुग आहे, 8,64,000 वर्षाचं द्वापारयुग आहे, 12,96,000 वर्षाचं त्रेतायुग आहे. आता 4,32,000 गुणिले 4, 17,28,000. जर आता ह्याचा सगळ्याचा बेरीज जर केली, 4,32,000, 8,64,000, 12,96,000, 17,28,000, या सगळ्यांची ज्यावेळेस आपण बेरीज करतो त्यावेळेस 43,20,000. आता 43,20,000 गुणिले 71 आणि गुणिले 14 हे सगळं गुणाकार करायचं आहे आपल्याला. आणि हे सगळं करण्याकरता काकडा चालू झाला तरी आपण इथंच असू. आता हे कधी कुठल्या कॅल्क्युलेटरमध्ये बसतंय महाराज, मोबाईलमध्येही बसत नाही, कशातच बसत नाही. या सगळ्याचा गुणाकार मी करून आलो तेवढा सांगतो. 4,29,40,80,000 वर्ष म्हणजे एक कल्प आहे. नामदेवराय सांगतात, अकल्प आयुष्य. विठ्ठल या गणिताच्या दृष्टीने आपल्या लक्षात येईल की इतकं आयुष्य माझ्या भगवत भक्ताला दे. अकल्प, पुढचा शब्द सांगितला आयुष्य. हे मी म्हणतो लाखाच्या कोट्याच्या भाषा जरा बाजूला काढा, थोडं मी पुढचं विचारतो. आयुष्य, या आयुष्याचा जर विचार आपल्याला करायचा झाला, मुळात माणसाच्या आयुष्याची मर्यादा किती सांगितली हो आपल्याला. आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा कशा देतो, जीवित शरदः शतम आणि अशाच द्याव्या. काही काही लोक बोलवर लिहितात तुम जिओ 1000, खोटं आहे हे, तसलं लिहित जाऊ नका. काय असं असतं काय कुठं, तुम जिओ 1000 साल, साल के दिन हो 50,000, काही नसतं हे. म्हणजे त्याचाही नसतं आणि जे देते त्याला तर नसतंय, बरोबर आहे. मग माणसाचं आयुष्य किती, 100 वर्षाचं. 100 वर्षाचं. महाराजांची रोज काकड्यातली भाषा, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. मधु
वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा देह तुम्ही नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा विठाला विठाला महाराज सांगतात शतवर्षाची गणना माणसाचं आयुष्य किती 100 वर्षाचं ऐका जरी माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं असलं तरी सुद्धा नामदेवरायांनी मात्र अशा सज्जनांकरता सत्पुरुषांकरता पांडुरंगाकडे मागणी केली अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा ही व्यापक मागणी आहे आणि जी व्यापक मागणी असते त्यालाच पसायदान म्हणतात विठाला महाराज एकट्याला मागत नाहीत व्हावे तया कुळा सगळ्या कुळाला कल्पापर्यंतचं आयुष्य दे कोणाच्या नामदेवराय सांगतात माझी या सकळा हरीच्या दासा जे माझे आहेत सकळ असलेले कोण हरिदास आता हरिदास म्हणजे नेमकं कोण 2 अर्थ सांगतो एक हरे हे दासा हरिदासा हा पहिला अर्थ आणि हरिही दासा यसेसा हरिदासा हा दुसरा अर्थ दोन्ही जरा अर्थ बारीक आहे का हरे हे दासा हरिदासा एक हरिही दासा यसेसा हरिदासा 2 याचे सोपे मराठीत अर्थ सांगायचे झाले तर हरीचे जे दास आहेत त्यांना हरिदास म्हणा हरीचे जे दास आहेत त्यांना हरिदास म्हणा हा एक अर्थ झाला भगवान श्री हरीच ज्यांचा दास आहे त्यांना हरिदास म्हणा हा दुसरा अर्थ झाला म्हणजे पहिल्या अर्थामध्ये आपण देवाचे दास असणं याला हरिदास म्हणा आणि दुसऱ्या अर्थामध्ये भगवानच हरीचा किंवा भगवत भक्ताचा दास असणं याला हरिदास म्हणा धावे चाले मागे मागे संताचे सुख झाले या देवा म्हणून बरोबर आहे या सगळ्या प्रमाणांचा जर विचार आपण करायला गेलो तर आपल्या लक्षात येतं की भगवानच ज्यांचा दास झाला असे जे हरिदास आहेत त्या हरिदासांकरता अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा नामदेवरांनी ही मागणी केली पांडुरंगाने ही मागणी ऐकली आता ऐका पांडुरंगाने विचारलं नामदेवराय झालं का तुम्हाला मागा मागा म्हटलं तुम्ही मागितलं अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा म्हटला ते कल्पाचं गणित काही डोक्यात लवकर बसे ना घरी गेल्यावर अभ्यास करू आम्ही त्याला हरकत नाही पण झालं का मागून झालं का नामदेवरांनी सांगितलं देवा हे उगी झालं का म्हणू नको आत्ता तर कुठं सुरू झालंय आणि हे सुरू झाल्यानंतर झालं का असलं म्हणायला लागू नको म्हटले आत्ता तर कुठं सुरू झालंय म्हटलं मी एकच मागणी मागितली आहे मग आता आणखीन काय नामदेवराय एवढे दूरदृष्टीचे ऐका नामदेवरांनी सांगितलं देवा तू आयुष्य भरपूर देशील रे पण भरपूर आयुष्य मिळाल्यानंतर चुकून एखाद्या माणसाला कल्पनेची बाधा होण्याची शक्यता आहे आशेची बाधा होण्याची शक्यता आहे म्हणून दुसरी मागणी अभंगाच्या दुसऱ्या कल्पनेची बाधा न हो कोणी काळी 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 कल्पनेची
कल्पनेची बाधा न होणे काळी. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, कल्पनेची बाधा न होणे काळी. 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 ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, कल्पनेची बाधा न होणे काळी. कल्पनेची कल्पनेची बाधा न होणे काळी. कल्पनेची बाधा न होणे काळी. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, कल्पनेची बाधा न होणे काळी. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. बारक माये विठोबा रघुमाये, विठोबा रघुमाये, विठोबा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. ही संत मंडळी सुखी असो या भंगाचा विचार करताना पहिल्या चरणाचा विचार आत्तापर्यंत आपण केला. दुसऱ्या चरणामध्ये कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. हे कल्पनेची बाधा आहे का नाही अमर महाराज, इथं वेगाची बाधा न हो कोणी काळी असं म्हणायची वेळ आली आता. आता ते काय आहे, मला लागते सावकाश, आणि तुम्ही इतक्या फास्ट गेलात की मलाच आता मी म्हणून तुमच्याच मागे गेलो. विठ्ठल विठ्ठल. महाराजांची इथं शब्द असे आहेत, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. नामदेव सांगतात, देवा ठीक आहे ना, तू आयुष्य देशील, कल्पापर्यंतच आयुष्य देशील, पण माझी दुसरी प्रार्थना अशी आहे. ऐका, नामदेव यांचं हृदय याच्यातून प्रगट होत आहे. या प्रत्येक प्रमाणातून नामदेव यांच्या अंतःकरणातल्या भावना प्रगट होत आहेत. एका अर्थाने नामदेवराय काय आहेत हे कळायचं असेल तर या अभंगातली चारही चरणं वाचावी, म्हणजे नामदेव यांचं हृदय काय, जीवन काय हे कळेल. नामदेवराय सांगता, देवा कल्पापर्यंतचं आयुष्य देशील, पण एक दुसरी महत्त्वाची मागणी आहे. का? आयुष्य भरपूर आल्यानंतर कल्पनेची बाधा होण्याची शक्यता आहे. आता मला प्रश्न पडतो की ही कल्पनेची बाधा म्हणजे नेमकं काय? हे कल्पना या शब्दाचा अर्थ नेमकं काय आहे? कल्पना या शब्दाचा अर्थ कामना असा करा, किंवा दुसरा सांगतो, कल्पना या शब्दाचा आणखीन एक अर्थ आहे अविद्या. मी आपल्याला प्रमाण देतो, कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोलीचे नात्र्यांची भाषा. त्यामुळे कल्पनेची बाधा होऊ नये. जरा आणखीन पुढं बोलतो, हे कल्पनेची का म्हटलं? ऐका, काय आहे, माणसाला वस्तू दुःख देत नसते, त्या वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेली कल्पना दुःख देत असते. माझं मानसशास्त्रातलं वाक्य कळतंय का बघा. एखादी वस्तू दुःख देत नाही, त्या वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेली ममत्वाची कल्पना ही माणसाला दुःख देत असते. ममत्वाची भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा सुखदुःखाचा जन्म होतो. ममत्व नसेल तर सुखदुःख नाही, पण ममत्व असेल तर सुखदुःख. अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेलं ममत्व हे त्याच्या दुःखाला कारण ठरलं. गीतेतला सगळा प्रसंग सांगण्या इतकी वेळ माझ्याकडे नाही आता, पण तुम्ही जर पहिला अध्याय वाचला, अर्जुन विषाद योग नावाचा अध्याय वाचला, तर अर्जुनाच्या मनामध्ये आपल्या सर्व
भावंडाविषयी असेल, गुरुजनांविषयी असेल, ममत्व निर्माण झालं आणि म्हणून त्याच्या मनामध्ये मोह, शोक, लोभ आणि दुःख निर्माण झालं ना, म्हणजे ममत्व हे दुःखाला जन्म देतं. मी पुढं बोलतो, वस्तू वस्तूच असते, ती वस्तू माझी म्हटलं की सुखदुःखाचा जन्म असतो. मी अनेक वेळेला सांगत असतो. आता हा माईक आहे, आमच्या ठोंगींची फार चांगली सिस्टीम आहे, एकदम सगळ्याला ऐकायला जाते, चांगलं आहे, काही हरकत नाही. हा माईक आहे, मी बोलतोय, तुम्ही सगळेजण ऐकताय, याच्यातून आवाज चांगला आला की तुम्हाला सगळ्याला त्याचं सुख आहे. पण मध्येच आवाज कमी झाला किंवा याच्यामध्येच ते माईक ओरडायला लागला, काहीतरी होऊ लागलं तरी दुःख झालं. याचं कारण काय असेल हो? तुम्ही माईक म्हणून स्वीकारता तेव्हा सुखदुःख नसतं, पण हा माईक माझा असं म्हटलं की सुखदुःखाचा जन्म झाला. बघा तुम्ही पटतंय का? हे बऱ्याचदा असं घडतं, हे बऱ्याचदा आपण असं घडतो. ते स्पीकरवाल्याला आपण सगळे म्हणतो माझ्या माईकला आवाज दे, म्हणजे आम्हीही म्हणतो, महाराजही म्हणतात माझ्या माईकला आवाज दे, गायक म्हणतात माझ्या माईकला आवाज दे, वादक म्हणतात माझ्या माईकला आवाज दे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, तो स्पीकरवाला म्हणत असेल माईक माझा, हे का लागलीत माझा माझा म्हणायला? मी धापात खर्च करून आलो आणि हे लागलीत माझा माझा म्हणायला. वादक मंडपात गेलं की पहिली मैत्री करतात स्पीकरवाल्याबरोबर आणि दुसरी मैत्री करतात नारळवाल्याबरोबर. हे दोन्ही मैत्री महत्त्वाच्या असतात, ह्या दोन्ही महत्त्वाच्या असतात. तर ते गेल्या गेल्या ही मैत्री केली जाते. त्या माईकवाल्याबरोबर त्यांनी मैत्री केली आणि मग ते माझ्या माईकला आवाज दे, ते गायक म्हणायला लागले, दिले. दुसरे गायक म्हटले माझ्या दे, त्यांना दिला. वादक म्हटले मला दे, त्यांना दिला. 10 मिनिट आवाज देणं चालू होतं. माझ्याकडे लक्षच नाही कुणाचं. मी त्या स्पीकरवाल्याला सांगितलं या सगळ्याला देऊन जर थोडा आवाज राहिला तर मला दे, नाही तर राहू दे, काही हरकत नाही, बंद पडलं. अशी परिस्थिती आहे. माईक म्हणून स्वीकारा, सुखही नाही दुःखही नाही. माईक माझा म्हटलं की सुखदुःखाचा जन्म झाला. ममत्वाची कल्पना ही सुखदुःखाला जन्म देते. पटतंय का वाक्य? बघा तुम्ही, बघा बरं, ज्याच्या पुढं सांगतो, थोडं कौटुंबिक बोलतो, काही वाटून घेऊ नका, पण कौटुंबिक विचार मी जे आज समाजामध्ये पाहतोय. एखाद्याच्या आम्ही घरी जातो, लोक घरी घेऊन जातात आणि ते 2-3 मजली घर दाखवतात. ते दोघं भाऊ होते, 2 मजली घर त्यांनी दाखवलं आणि मग ते सगळं हे घर ते घर अमुक तमुक सगळं दाखवलं आणि दाखवून झाल्यानंतर त्या थोरल्याने सांगितलं महाराज हे सगळं माझं आहे बरं, मी कष्टाने कमवलं, हे सगळं माझं आहे. धाकटा आत्तापर्यंत काही बोलत नव्हता, पण थोरल्याने जेव्हा म्हटलं हे सगळं माझं आहे तेव्हा धाकट्याने हळूच माझ्या कानात सांगितलं महाराज आमचं ठरलंय, वरचं त्याला खालचं मला. उदाहरण संपलं. कळालं का? पहा, घर म्हणून आहे तोपर्यंत सुखदुःख नाही, पण हे घर माझं म्हटलं की सुखदुःखाला सुरुवात झाली. मी एक प्रवचनाला गेलो होतो, मी आपल्यालाही सांगेल. कर्नाटकामध्ये विजापूरमध्ये त्या काळामध्ये सिद्धेश्वर महास्वामीजी म्हणून एक होऊन गेले. आता ते नाही आहेत, 3 वर्षापूर्वी ते शांत झाले, समाधिस्थ झाले. पण जर तुम्हाला कुठे यूट्यूबला त्यांचं ऐकायला मिळालं किंवा तुम्ही कधी कर्नाटकात गेला, बेळगाव भागात गेला, तर त्यांची काही मराठी रूपांतर केलेली पुस्तकंसुद्धा आहेत. इंग्रजीमध्ये तर खूपच छान आहे त्यांचं, अतिशय गोड इंग्रजी त्यांचं. मी काही त्यांची प्रवचनं ऐकली, मी त्यांच्या प्रवचनाला जाऊन बसायचो. मला आठवतं आहे की सकाळी 6 वाजता प्रवचन असायचं, सकाळी 6ला. आणि त्या आश्रमामध्ये, म्हणजे तो ज्ञानयोग आश्रम नावाचा आश्रम, त्या सकाळी 6 वाजता त्या आश्रमामध्ये दादा कमीत कमी 10,000 लोक असायचे आणि टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता असायची. सकाळी 6ला प्रवचनाला. काय लोकांची जिज्ञासा असेल. आणि मग ते जे बोलायचे ते इतक्या शांत पद्धतीने निसर्गाच्या सान्निध्यातली इतकी गोड उदाहरणं सांगायची. त्यांनी एक उदाहरण सांगितलेलं माझ्या स्मरणात आहे, तेवढं मांडतो. त्यांनी इतकं गोड सांगितलं. त्यांनी सांगितलं की हातावर मी 0 काढला, याच्यात काही भांडण आहेत का? मी हातावर 0 काढला, बसलेल्यापैकी कोणी म्हणेल का अर्धा 0 मला आणि अर्धा तुम्हाला? कोणी म्हणणार नाही. पण या 0च्या पुढं 1 ठेवला, किती झाले? 10. 10 म्हटलं की 5 माझे आणि 5 तुझे. 10 म्हटलं की 5 माझे आणि 5 तुझे. याचा अर्थ 0मध्ये भांडणं नाही आहेत, संख्येमध्ये भांडणं आहेत. ते असं म्हणायचे आकारात भांडणं आहेत, निराकारात भांडणं नाहीत. जिथं जिथं आकार आहे तिथं तिथं भांडण आहेत, पण जिथं जिथं निराकार आहे, निरवयव आहे, निर्गुण आहे, तिथं तिथं मात्र भांडण नाही, तिथं तिथं द्वेष नाही. आणि मग ही निर्गुण निरवयव निराकाराची स्थिती हीच कल्पनारहित असलेली स्थिती आहे. आकाराची स्थिती ही कल्पनेतली स्थिती आहे, कारण आपल्या मनामध्ये निर्माण झालेल्या कल्पना या दुःख देतात. मी पुढं सांगतो, आणखीन दुसरं उदाहरण देतो. एक शिष्य एका गुरुजींकडे गेला. गुरुजींकडे गेला आणि गुरुजींना म्हणायला लागला गुरुजी फार दुःख आहे हो, या दुःखातून बाजूला पडण्याचा मार्ग सांगा. ऐका, गुरुजींनी सांगितलं बस तुला मी एक उदाहरण देतो. ते म्हणले काय? काही नाही.
कल्पना कर तुला मी एका खोलीमध्ये घेऊन गेलो. शब्दांकडे लक्ष द्या. कल्पना कर तुला मी एका खोलीमध्ये घेऊन गेलो. तो म्हटला बरं. कल्पना कर तुला मी एका खुर्चीवर बसवलं. तो म्हटला बरं. कल्पना कर तुला ज्या खुर्चीवर बसवलं त्या खुर्चीवर एक तलवार बांधलेली आहे. तो म्हटला बरं. कल्पना कर त्या तलवारीची दोरी हळूहळू तुटायला लागलेली आहे. तलवार तुझ्या डोक्यात कधी पडेल सांगता येत नाही. कल्पना कर. तो म्हणायला लागला बरं. गुरुजींनी विचारलं तुला खुर्चीवर बसवलं आहे, तुझ्या डोक्यावर तलवार बांधली आहे, त्याची दोरी हळूहळू तुटायला लागली आहे, तलवार कधी पडेल सांगता येत नाही, मला सांगतो काय करशील, काय करशील. तो म्हटला मी ताबडतोब खुर्चीवरनं उठून जाईल, खुर्ची सोडेल, भले ती कसली का खुर्ची असे ना, आणि कोणत्याही वेळेला सोडायची वेळ येईना सोडेल. हां, आता हे अर्थ लावून घेत जावा तुम्ही. मी थांबणार नाही खुर्चीवर. गुरुजींनी सांगितलं नाही तुला खुर्ची सोडता येत नाही, तुझे पाय बांधलेले आहेत, कल्पना कर काय करशील. तो म्हटला मी हाताने पायाच्या दोऱ्या सोडेल आणि उठून जाईल. नाही नाही कल्पना कर तुझे हातही बांधलेले आहेत, काय करशील. तो म्हटला मी कोणाला तरी ओरडेल, हाक मारेल, मला सोडा बाबा म्हणेल. नाही नाही कल्पना कर तुझं तोंडही बांधलंय, काय करशील. आता मात्र तो अस्वस्थ झाला. माझे पाय बांधले, माझे हात बांधले, माझं तोंड बांधलं, माझ्या डोक्यावर तलवार आहे, दोरी हळूहळू तुटायला लागली आहे, डोक्यात कधी पडेल सांगता येत नाही, अस्वस्थ झाला. आणि गुरुजींना म्हणायला लागला गुरुजी मला कळेना मी काय करू. गुरुजींनी सांगितलं ही कल्पना आहे, डोक्यातून बाजूला काढ, बाकी काही करू नको म्हटले. उदाहरण संपलं. ही कल्पना आहे, डोक्यातून बाजूला काढ, म्हणजे तुला कसलाही त्रास होणार नाही. जरा पुढं बोलू. जगात राहत असताना सुद्धा जग ही एक कल्पना आहे असं म्हणून राहिलं की जगात राहूनही जगाचं दुःख वाटत नाही. विठ्ठल म्हणून नामदेवराय बोलतात कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, कोणत्याही काळामध्ये होऊ देऊ नको. कोणता काळ, हे काळ दोनच आहेत. मी ते वर्तमान भूतकाळ भविष्यकाळ सांगत नाही, दोनच काळ आहेत माणसाच्या जीवनात. दोनच काळ आहेत, एक अनुकूल काळ आणि दुसरा प्रतिकूल काळ. माणसाच्या जीवनात येत राहतो महाराज. एक काळ अनुकूल असतो आणि एक काळ प्रतिकूल असतो. थोडं आणखीन मी आपल्या वयाने आपल्यापेक्षा लहान आहे. सर माझ्या समोर बसलेले आहेत, आमचे पवार साहेब समोर आहेत, आदरणीय साहेब माझ्या समोर आहेत, ही ज्येष्ठ मंडळी आहेत. खरं तर यांच्याकडे बघून आम्ही कित्येक प्रपंचातल्या परमार्थातल्या गोष्टी शिकत गेलो. तरी पण मला असं वाटतं की माणसाच्या जीवनामध्ये हे अनुकूल प्रतिकूलतेचे काळ येतच असतात, सुखदुःखाचे काळ येतच असतात, चढ उताराचे काळ येतच असतात. ज्याला इंग्रजीमध्ये अप अँड डाऊन म्हटलं जातं ते आहेच. एक काळ आमचा उंचीचा असतो तर एक काळ आमचा खाली असतो, पुन्हा एक वर असतो, पुन्हा खाली असतो. हे सुखदुःखाचे प्रसंग येतच असतात. जरा पुढं बोलू. येत असतात म्हणण्यापेक्षा हे प्रसंग येणं हे जीवन आहे. हे सुखदुःखाचे प्रसंग येणं हेच जीवन आहे. ते मला आठवत आहे, म्हणजे दवाखान्यामध्ये आता आपण नाहीतरी एका हॉस्पिटलमध्येच हे कीर्तन करतो आहे. हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट ICUमध्ये जेव्हा असतो, मग ICUमध्ये असल्यानंतर त्या पेशंटच्या जवळ कोणाला तरी बसायला मुभा असते. कोणी नाही एकाने बसायचं. ते बसलेल्या माणसाकडे जबाबदारी असतात. बरं, ते जे पेशंट जवळ बसले त्याच्यावर जबाबदारी असते. उगा आलेली सफरचंद खाण्याकरता नाही, हे फार महत्त्वाचं आहे. ते बसलेल्या पेशंटच्या नातेवाईकांनी काय करायच्या आहे जबाबदारी आहेत. मी एकदा असंच डॉक्टर साहेब एका दवाखान्यामध्ये आमचे नातेवाईक होते, मी बसलो होतो. मी आपलं ते बसलो आणि ते मॉनिटर ठेवलेलं असतो बघा त्या ICUमध्ये, ते तुमचं ECGचं जे असतं ना ते. मी आपलं डॉक्टर साहेब आले जेव्हा राऊंडला, मी त्यांना विचारलं हे काय आहे, हे असं सारखं खालीवर होतं आहे. म्हटलं हे काय आहे. त्यांना नाही तुम्ही इथं जे बसून करायचं आहे ना ते हेच बघायचं आहे, बाकी काही नाही. हे जे खालीवरी चाललं आहे ना हेच बघायचं आहे. म्हटलं का काही नाही. म्हटलं हे जेव्हा जोपर्यंत खालीवरी आहे ना तोपर्यंत तुमचा पेशंट आहे. हे सरळ रेषेत आलं की झाकायचं घेऊन जायचं. कळालं का बघा तुम्हाला आता. हे म्हणजे याचा अर्थ काय आहे, हे अप अँड डाऊन जे आहे हे खालीवरी काय आहे, दुसरं काय सांगितलं जातं. माणसाच्या जीवनात सुद्धा चढ उतार असतातच, फक्त त्या चढ उतारामध्ये माणसाला स्थिर राहता आलं पाहिजे, स्थैर्य राहता आलं पाहिजे. वेदांतामध्ये याला स्थितप्रज्ञ अवस्था म्हटलं जातं. प्रजाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेव आत्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. ही भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातली भाषा आहे. ज्ञानोबारांनी त्याच्यावर शब्द लिहिले आहेत. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. किती गोड आहे. महाराज सांगतात की सुख आलं तरी हुरळून जाऊ नका आणि दुःख आलं तरी डोक्याला हात लावून बसू नका. ऐका माझं बोलणं. सुख आलं म्हणून हुरळून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून डोक्याला हात लावून बसू नका. सुख आणि दुःखामध्ये स्थिर राहता आलं पाहिजे. आणि ही स्थिर राहण्याची जी स्थिती असते ना ती स्थिती माणसाच्या जीवनातली महत्त्वाची असते. त्या स्थितीमध्ये कधीही आम्हाला बाधा होता कामा नये म्हणून कल्पनेची बाधा न हो कोणी काळी.
नामदेवराय सांगतात ही संत मंडळी सुखी असो. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. मी नामदेवरायांच्या प्रत्येक शब्दाचा अभ्यास करणारा एक सामान्य वारकरी आहे. मला कधी कधी अभंगाचा अभ्यास करताना असं वाटतं ही संत मंडळी सुखी असो असं का म्हटले असते. ही संत मंडळी सुखी असो या प्रमाणाचा अर्थ होतो या संतांना सुखी कर. ऐका नीट. मग या संतांना सुखी कर म्हणजे जे संत नाहीत त्यांना दुःखी कर असं म्हणायचं आहे का. जे संत नाहीत त्यांना दुःखी कर असं म्हणायचं आहे का. नाही ना. असं कसं होईल. पण अर्थ निघतो का नाही बघा. दुसरं उदाहरण देऊ. मला सांगा आपण आता 10-12 जण आहेत इथं समोर. इथं जण आपण आहात. मी आपल्याला म्हणलं धनुसर मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही इकडे या. तुम्ही इकडे या म्हणजे बाकीच्यांनी इकडे येऊ नका. निघाला का नाही अर्थ. हे त्यांना काही वेगळं सांगायची गरज आहे का तुम्ही येऊ नका इकडं. नाही ना. तुम्ही इकडे या म्हणजे बाकीच्यांनी इकडे येऊ नका. तसं या संतांना सुखी कर म्हणजे बाकीच्यांना दुःखी कर. निघायला लागला का नाही अर्थ. नाही निघाला ना. कसं आहे बघा. मग नामदेवराय असं म्हणतील का सगळ्याला दुःखी कर. असं स्वप्नातही येणार नाही महाराज. मग असं जरी म्हणत नसतील तर अर्थ निघायला लागला त्याची व्यवस्था काय. एकच वाक्य सांगतो ऐका. संत कधी सुखी एकच प्रमाण देतो. सत्य बोले मुखी दुखवे अनेकांच्या दुःखे. या प्रमाणातून जर बघितलं दुसऱ्याच्या सुखाने जे सुखी आहेत किंवा दुसऱ्याच्या दुःखाने जे दुःखी आहेत ते संत आहेत. कळालं का बघा. दुसऱ्याच्या सुखाने जे सुखी किंवा दुसऱ्याच्या दुःखाने जे दुःखी ते संत आहेत. जरा पुढलं बोलू. दुसऱ्याच्या सुखाने सुखी ते संत आणि दुसऱ्याच्या सुखाने दुःखी तो माणूस. आपल्याला दुसऱ्याचं सुख झालं की आपल्या पोटात दुखायला लागतं. आपल्याला बरं वाटत नाही. एखाद्याला म्हटलं का हो फारच मोठी बिल्डिंग चढली गाड्या घोड्या नोकर चाकर फारच दिसायला लागले काय भानगड आहे. तो म्हणतो मला माहीत नाही महाराज 2 नंबर सुरू गप बसत नाही. मनात याच्या म्हणजे बस वाटत नाही. याचं मन व्यवस्थित नसतं. आपल्याला वाईट वाटायला लागतं. नामदेवराय सांगतात संतांना सुखी कर पण संत कधी सुखी. जग सुखी तर संत सुखी. याचा अर्थ देवा तुला जगाला अगोदर सुखी करावं लागेल म्हणजे संत सुखी होतील. आणि संतांच्या सुखामध्ये जगाच्या सुखाची मागणी करणं यालाच म्हणा पसायदान. विठ्ठल नामदेवराय सांगतात आयुष्य दे सुखी कर. पांडुरंगांनी सांगितलं झालं का तुमचं मागून. झालं नाही म्हटले. महत्त्वाचं आहे. सुख आलं की अहंकार येईल म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा. 3ऱ्या चरणामध्ये महाराजांचे शब्द आहेत अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविका हे 3रं प्रमाण महत्त्वाचं ऐका. माणसाच्या जीवनामध्ये कधीही अहंकाराचा स्पर्श होऊ नये. अहंकाराचा वारा. अहंकार असा विचित्र आहे. तो कुठून कसा कधी आतमध्ये येईल सांगता येत नाही. अहंकार विचित्र आहे. आतमध्ये कुठून स्पर्श करेल सांगता येत नाही. बऱ्याचदा मी थोडं पुढं बोलतो थोडं स्पष्ट बोलतो. ज्ञानोबारांची ओवी देऊन बोलतो. ज्ञानोबाराय बोलतात अज्ञानी माणसाकडे अहंकार जात नाही पण ज्ञानी म्हणून घेणाऱ्याला सोडत नाही. बघा अज्ञानी माणसाकडे जात नाही पण ज्ञानी म्हणून घेणाऱ्याला सोडत नाही. ज्ञानोबाराय बोलतात नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. ज्ञानोबाराय बोलतात मी जरा गमतीने अहंकार असा कुठेतरी बसलेला असतो. इथं कुठं झाडावर भिंतीवर कुठेतरी एखादा माणूस असा आत आला आणि आत आला आणि जर म्हणायला लागला आपल्याला याच्यातलं काही कळत नाही. अहंकार म्हणतो हे आपलं गिरायकच नाही. इथं येऊन जर एखादा म्हणा आपल्याला यातलं फार कळतं. अहंकार म्हणतो तुझ्याच मानेवर बसायचं. अहंकार असा आहे कळतं म्हटलं की कधी मानेवर बसेल सांगता येत नाही. कुठून आतमध्ये येईल सांगता येत नाही. कसा स्पर्श करेल सांगता येत नाही. इतका सूक्ष्म आहे. आमचे गुरुजी बुरोरे भाऊ पाठामध्ये असताना इतकं गोड सांगायचे. मी ज्यांच्याकडे अभ्यास केला थोडाफार त्यांच्या चरणाजवळ बसून आमचे भाऊ असं सांगायचे आमचे गुरुजी असं सांगायचे अज्ञानातला अहंकार एखाद्या वेळेस परवडला पण ज्ञानी म्हणून घ्यायचं आणि पुन्हा अहंकारात राहायचं हे परमार्थाला चालत नाही. हे परमार्थाला योग्य नाही. मी ब्रह्म आहे याच्यातला मी सुद्धा निघून जावा. अहम ब्रह्म अस्मी याच्यातला अहम सुद्धा निघून जावा. हा अहम निघून गेल्यानंतर जी स्थिती येते ती सर्वम खलविदम ब्रह्म ही स्थिती येते. यालाच भरला घनदाट हरी दिसे असं म्हटलं जातं. आणि या स्थितीमध्ये जाणं ही खरी निरअहंकाराची अवस्था आहे. नाही पटलं मी दुसरं उदाहरण देतो. तुम्ही रामायण ऐकलं वाचलं असेल नसेल मला किती मला माहीत नाही पण रामायणातलं एक महत्त्वाचं पात्र मी सांगतो आपल्याला. मला सांगा रामाबद्दल अनेक जण बोलतात लक्ष्मणाबद्दल बोलतात थोडंफार भरताबद्दल बोलतात. शत्रुघ्नाबद्दल फार काही कोणी सांगत नाही. म्हणजे माझ्या तरी फार ऐकवत नाही. रामकथा जी मंडळी करतात ते शत्रुघ्नाबद्दल फार बोलत नाहीत. पण मला असं वाटतं की शत्रुघ्नानं काही केलं नाही का हो रामायणामध्ये.
विचार करा, मी सांगू तुम्हाला. राम लक्ष्मण 14 वर्ष वनवासात होते, भरत 14 वर्ष नंदीग्रामामध्ये होता. मग माझा आपल्याला प्रश्न असा आहे, 14 वर्ष अयोध्येची सेवा कुणी केली? कौसल्या, सुमित्रा, कैकेयी या तीनही मातेची सेवा कुणी केली? अयोध्येच्या सुखदुःखामध्ये कोण सहभागी होत होतं? त्याचं एकच नाव आहे आणि तो म्हणजे शत्रुघ्न. तो आता आहे, एकच नाव आहे. पण तुम्हाला एक सांगू, इतकं करूनही मी केलं असं कधीही शत्रुघ्न म्हणत नाही. इतकं करूनही 14 वर्ष आईंची सेवा केली, 14 वर्ष अयोध्येची सेवा केली, पण शत्रुघ्न कधी म्हणत नाही हे मी केलं. एक पुढचं वाक्य सांगतो, जी माणसं काम करत असतात ती कधी मी केलं असं म्हणत नसतात, आणि जी मी केलं असं म्हणतात बहुतेक ती करत नसतात. लक्षात ठेवा हे नियम. मी तो 14 वर्ष कष्ट केले पण मी केलं असं कधी नाही. मला तर थोडं पुढं बोलतो, माफी मागून बोलतो. दादा मला तर असं वाटतं, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न याच्यामध्ये शत्रुघ्न या सगळ्यांपेक्षा काकणभर अधिकच आहे. जरा श्रेष्ठच वाटतो मला. तुम्ही म्हणाल असं कसं काय बोलायला लागलात? नाही बघा, माझे युक्तिवाद बघा. तर शत्रुघ्नाचं मला बोलायचं आहे. तुम्ही सगळी सुज्ञ आहात. मला सांगा, त्या अयोध्येच्या राजगादीवर, त्या खुर्चीवर, ती जी काही राजसिंहासन आहे त्याच्यावर राम लक्ष्मण 14 वर्ष वनवासात होते. त्यामुळे त्या खुर्चीपासून कोसो दूर होते. त्यामुळे त्या खुर्चीबद्दल मनात आसक्ती निर्माण झालीच नाही त्यांच्या, कारण ते त्याच्यापासून दूर आहे, समोर नाही आहे. भरत 14 वर्ष कुठं आहे? नंदीग्रामात, म्हणजे तोही अयोध्येत नाही आहे. मग मला सांगा, 14 वर्ष राम लक्ष्मण अयोध्येत नाही आहेत, 14 वर्ष भरत अयोध्येत नाही आहे, 14 वर्ष शत्रुघ्न रोज दिवसातून कितीतरी वेळा त्या राजगादी पडून त्या खुर्चीसमोरून जातो आहे, समोरून रोज जातो आहे, पण एकदाही शत्रुघ्नाच्या मनात आलं नाही की मी या राजगादीवर बसावं. असं एकदाही मनात आलं नाही. शत्रुघ्न काकणभर जास्त वाटतो का नाही सांगा मला? एकदाही मनात आलं नाही. अहो, एखादी गोष्ट समोर नाही म्हणून मला ती नको वाटते हे म्हणणं सोपं आहे हो, पण समोर असून ती नको वाटणं हे खरं त्यागाचं प्रतीक आहे, हे खरं वैराग्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून शत्रुघ्न काकणभर अधिक आहे. आणि म्हणून शत्रुघ्न शब्दाचा अर्थ करताना असा केला आहे, शत्रू अधिक ग्न म्हणजे शत्रूचं हनन करणारा. कोणत्या शत्रूचं? अहंकार रूपी शत्रूचं हनन करणारा तो शत्रुघ्न. या अहंकार रूपी, म्हणून त्यानं कधीही गवगवा केला नाही, कधी. पण दुर्दैवाने आम्ही त्याला विसरलो, त्या शत्रुघ्नाला विसरलो. आणि बहुतेक असंच असतं महाराज. काय गंमत अशी आहे, लग्नामध्ये सुद्धा, लग्नामध्ये काम करणारी कामच करत राहतात आणि बाकीची जीवन फोटो काढून निघून जातात. बरोबर आहे का? बघा, ती काम करणाऱ्याचे कधी फोटो नसतात लग्नामध्ये. कधी फोटो असतात का त्याच्यात? नक्की ओळखायचा, याचा फोटो नाही म्हणजे ही नक्की कामात होतं, नक्की ओळखायचं. काम लग्न बरं जाऊ द्या, तुम्ही एखाद्या मंदिराचा, एखाद्या बिल्डिंगचा फोटो काढता, त्यावेळेस कळसाचे फोटो काढता. पायाचा कधी फोटो काढला का आपण? पायाचा. पण कळसाचा फोटो काढताना हा कळस का उभा आहे तर त्याला महत्त्वाचा पाया, हा पाया महत्त्वाचा आहे. पायाने जर ठरवलं आपलाही फोटो निघाला पाहिजे, चला वर, कसं काय जमायचं हे? म्हणून पायाला कधी विसरता कामा नये, मुळाला कधी विसरता कामा नये, बुडाला कधी विसरता कामा नये. मी असं म्हणेल बार्शीकरांना, आपल्या बार्शीकरातलं मूळ म्हणजे गुलाबराव पाटील साहेब आहेत. कारण हे मूळ आहे, वैद्यकीय क्षेत्रातलं मूळ आहे, हा पाया आहे. ज्या काळामध्ये डॉक्टर कुणी नव्हतं इथं, या काळामध्ये तो काळ जो काही 5, 25, 30, 40 वर्षापूर्वीचा काळ, कोणी नव्हतं, त्या काळामध्ये गुलाबराव पाटील साहेबांची ही प्रॅक्टिस असेल किंवा त्यांनी त्या काळामध्ये आपल्या सर्वसामान्य माणसाला दिलेला जो आधार असेल तो आधार कधीही विसरता कामा नये. आणि म्हणून त्या दृष्टीने आपलं अंतःकरण कसं पाहिजे? अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, असं नामदेव यांनी देवाकडे प्रार्थना केली. देवाने विचारलं, नामदेवा झालं का? नामदेवांनी सांगितलं, आता फारच तू झालं म्हणतोय, वेळही 7:09 दिली आहे म्हणून झालं, आता नाहीतर झालंच नाही खरं तर. हे आता हे 9ची वेळ दिली, त्याला सोडावं लागते, त्याला काय करावं आता हे, म्हणून झालं म्हटले. आता एक काम कर देवा, काय? तो आयुष्य देशील, सुख देशील, निराहंकारत्व देशील. आता एकच कर, यांचं कल्याण कर, अभंगाचं शिवण. नामा म्हणत या सावे कल्याण, नामा म्हणत या सावे कल्याण, नामा म्हणत या असावे कल्याण, नामा म्हणत या
कल्याण जमुखी निदान पांडुरंग जमुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा नवकवने काळी कल्पनेची बाधा नवकवने काळी जामुखी निधान पांडुरंग जामुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा नवकवने गाडी कल्पनेची बाधा नवो कोणे का ही संत मंडळी सुखी असो संत मंडळी सुखी असो सुखी असो सुखी असो संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो संत मंडळी सुखी असो सुखी असो सुखी असो संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी सुखी असो संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो कल्पनेची बाधा नवकवने काळी कल्पनेची बाधा नवकवने काळी नवकवने काळेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली
कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो. या अभंगातल्या शेवटच्या चरणामध्ये नामदेवराय एवढीच प्रार्थना करतात, देवा त्यांचं कल्याण कर. ज्यामुखी निधान पांडुरंग नामा म्हणे तया असावे कल्याण. म्हणून अभंगातल्या पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत जर आपण विचार करत आलो तर पहिल्या चरणामध्ये आयुष्याचा विचार आहे, दुसऱ्या चरणामध्ये सुखाचा विचार आहे, तिसऱ्या चरणामध्ये निरअहंकाराचा विचार आहे आणि चौथ्या चरणामध्ये कल्याणाचा विचार आहे. आणि म्हणून या चारही शब्दांचा विचार केला तर पहिल्या चरणामध्ये आयुष्य आणि शेवटच्या चरणामध्ये कल्याण. याचा अर्थ काय? आयुष्याच्या कल्याणाची मागणी नामदेवरायांनी पांडुरंगाकडे केलेली आहे. मला असं वाटतं की आदरणीय श्री गुलाबराव पाटील साहेब यांना 75 वर्ष या ठिकाणी अमृत महोत्सव साजरा होतो आहे. अमृत महोत्सव साजरा होत असताना वयाची 75 म्हणजे मला सरांकडे बघितल्यानंतर आश्चर्य वाटतं. आणखीनही सगळ्या गोष्टी शाबूत आहेत, म्हणजे व्यवस्थित आहेत. मी थोडं असं म्हणेल 75 वर्षाचे तरुण वृद्ध असंच म्हणेल त्यांच्याकरता, कारण इच्छाशक्ती खूप आहे महाराज. मी 2-3 वेळेस मागेही भेटलो सरांना. मागे मी कॉलेजला इथं LLBला होतो तेव्हा तर अनेक वेळेला मी सरांकडे गेलेलो आहे, सरांना भेटलेलो आहे. पण मी आजही त्यांच्याकडे तोच उत्साह या ठिकाणी दिसून येतो आहे, तीच प्रेरणा त्यांच्या अंतःकरणामध्ये दिसून येते. त्यांची असणारी वैद्यकीय क्षेत्रातील सेवा, त्यांची चिरंजीव आदरणीय डॉक्टर रोहनजी आणि त्यांच्या स्नुषा आदरणीय आमच्या डॉक्टर श्रद्धाताई यांनी ही खूप चांगली परंपरा पुढं चालू ठेवलेली आहे. आपल्या घराची रुग्णसेवेची परंपरा, त्यानिमित्ताने होत असलेली आपल्याकडून समाजसेवा हे पुढं चालत राहावी, ही एक उदात्त हेतू घेऊन या क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत. आज बार्शीमध्ये हे जे श्रद्धा हॉस्पिटल आहे हे एक अत्यंत नामांकित अशा पद्धतीचं हॉस्पिटल. म्हणजे आजही तसं मी मगाशी म्हटलो की बार्शी ही आता आरोग्य पंढरी झाली आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये काही झालं तरी इथून सोलापूर किंवा पुणे असं जावं लागायचं. आता मात्र इथून बार्शीतून पेशंट बाहेर जाण्याची गरज नाही, इथंच पूर्णपणे त्याला बरं करण्याचं सामर्थ्य असलेली अनेक डॉक्टर मंडळी इथं आहेत. पण त्याच्यातलं एक अत्यंत प्रतितीयश अशा पद्धतीचं हॉस्पिटल म्हणजे हे श्रद्धा हॉस्पिटल आहे, की जिथं श्रद्धेने जावं असा हा हॉस्पिटल आहे. त्यामुळे या खरं तर म्हणजे रोहनजी आपण खूप चांगलं काम करत आहे. आपण MD आहात, आपल्या धर्मपत्नी MS आहेत, गायनाक आहेत, म्हणजे हे सगळं आपण व्यवस्थित पद्धतीने. रोहन हा या शब्दाचा अर्थ असतो चांगलं, ज्ञान असा शब्द दिला जातो. आणि ज्ञान मिळतं कसं असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा गीतेने आम्हाला असं सांगितलं, ज्ञान मिळायचं असेल तर श्रद्धाच पाहिजे, श्रद्धावान लभते ज्ञानम. आता हे कळणाऱ्याला कळालं, बाकीच्यांनी सोडून द्या, एवढंच मी म्हणेल. तेव्हा आमच्या गीतेतला श्लोक आहे, मला वाटतं तो गीतेतला श्लोक त्या श्रद्धान या ज्ञानाकरता वापरला आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण आपल्याकडून अशीच सेवा, ही रुग्णसेवा, समाजसेवा अशी होत राहावी अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. गुलाबराव सरांकरता अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 75 वर्ष आज या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि त्यानिमित्ताने हा 3 दिवसीय कार्यक्रम आदरणीय धर्मराज महाराज आमचे दादा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मागेही गेल्या वर्षी एक मोठा सप्ताह या ठिकाणी संपन्न झाला. त्याही वेळेस मला दादांनी फोन केला होता, पण माझ्या काही परंपरेच्या व्यस्ततेमुळे या ठिकाणी येता आलं नाही. पण यावर्षी आवर्जून या उत्सवाकरता आणि एकंदरीत त्यानिमित्ताने पाटील परिवाराचे, माझ्या घराचे हे ऋणानुबंध, माझे वडील आणि आदरणीय सर हे अगदी एका वयाचे, अनेक वेळेला त्यांच्या गाठीभेटी होत असत. त्यामुळे ते एक ऋणानुबंध या माझ्या सेवेच्या पाठीमागं आहेत. पुनश्च एकदा ही सेवा समर्पित करत असताना आपल्याला 75 वर्ष झाली म्हणून अमृत महोत्सव या ठिकाणी केला जातो. आपल्याकडे असं म्हटलं जातं की 25 वर्षाला रौप्य महोत्सव, 50 वर्षाला सुवर्ण महोत्सव, 75 वर्षाला अमृत महोत्सव आणि 100 वर्षाला शताब्दी. आता पुढं शताब्दी आहे, पण मी पांडुरंगाला वेगळी मागणी करणार आहे, मी थोडी वेगळी मागणी करणार आहे. मी सरांना 25 वर्ष आयुष्य दे असं म्हणायची गरजच नाही, देव त्यांना देणार आहे. फक्त आम्हाला 25 वर्ष ठेव हे महत्त्वाचं आहे. आम्हाला ठेव, कारण म्हणजे आम्हाला कीर्तन करता येईल, बाकी काय. कारण सरांच्या शताब्दीला माझं कीर्तन नाही असं होणार नाही रोहनजी, बरोबर आहे की नाही? होय म्हणा, म्हणजे ठासून घेतलं होय, ते आम्हाला सवय लागली आता, हे त्याच्याकरताच वकील झालो असं म्हणायला हरकत नाही. हे सगळं करून घ्यावं लागतं. पण रोहनजी असतील, श्रद्धाताई असतील आणि आपण सगळेजण सरांवर प्रेम करणारी अनेक गावची मंडळी, आज आजूबाजूच्या गावची सुद्धा खूप मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण सरांनी जे कमवलेलं आहे ना, मी म्हणतो काय पैसा, सत्ता, संपत्ती हे सगळं तर प्रारब्धाने आहेच आहे, पण जनसामान्याचं प्रेम जे कमवलेलं आहे
आहे ते आज या कीर्तनाच्या माध्यमातून दिसून येत आहे. सरांवर प्रेम करून इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळे उपस्थित आहात. अनेक गायक वादक मंडळी, एकाहुनी बळी रे अशी सगळी गुणवान मंडळी, वादक मंडळी, म्हणजे मी असं म्हणेल वारशीकरांना की एवढ्या गोड आवाजाची आणि एवढ्या गोड हाताची माणसं वारकरी संप्रदायात आहेत. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. कारण ही माणसं आहेत समुद्राच्या पलीकडे जातो आहे, साता समुद्राच्या पलीकडे. आता हे तत्त्वज्ञान पोहोचलं पाहिजे आणि ते पोहोचण्याकरिता अशा वेगवेगळ्या एज्युकेटेड फॅमिलीतून असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे की जेणेकरून त्या शिक्षणाला, त्या संस्काराची जोड दिली जाईल. माझे वडील एक वाक्य सांगत असतात, आमचे दादा एक वाक्य असं सांगत असतात, शिक्षण ही काळाची गरज आहे. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण कमी होतं पूर्वी, पण संस्कार होते. आता शिक्षण खूप झालं पण संस्कार राहिले नाहीत. म्हणून आमचे वडील असं सांगत असतात, शिक्षण ही काळाची गरज आहे पण संस्कार ही जीवनाची गरज आहे आणि संस्कारमय शिक्षणाकरिता अशा उत्सवाची गरज आहे. आणि म्हणून अशा उत्सवातून संस्कारमय शिक्षण दिलं जाईल. पुनश्च एकदा आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांना अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो. पांडुरंगाचे, ज्ञानोबाराय तुकोबारायांचे, भगवंताचे, मानकोजी महाराजांचे, शामनाथ महाराजांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी अखंड राहावेत अशी प्रार्थना या ठिकाणी करतो. गुलाबराव सर, मीनाक्षीताई आणि एकंदरीत त्यांचा सगळा परिवार, या सगळ्या परिवारावर पांडुरंगाची नितांत अशा कृपा राहावी अशी प्रार्थना करून याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय हावं अशी अपेक्षा ज्यांच्या मुखकमलातून आपण श्रवण केली. असे एक थोर विभूती संतश्रेष्ठ मानकोजी महाराज बोधले यांच्या वंशपरंपरेतील विद्वतरत्न आमचे मित्र श्रीहरिभक्तीपरायण डॉक्टर ॲडव्होकेट गुरुवर्य, जेवढ्या उपमा द्याव्या तेवढ्या कमी आहेत असे श्रीहरिभक्तीपरायण जयवंत महाराज बोधले बाप्पा यांनी या ठिकाणी सुंदर असं ज्ञानामृत आपल्याला प्राशन केलं. त्याबद्दल डॉक्टर पाटील कुटुंबियाच्या वतीनं महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. गतवर्षी आम्ही आमंत्रित केलं होतं परंतु वेळेअभावी आपणाला यायला वेळ मिळाली नाही. परंतु यावर्षी आपण आलात, शोभा वाढवलीत, त्याबद्दल पुनश्च एकदा कोटी कोटी धन्यवाद. असंच प्रेम पाटील परिवारावरती राहू द्या. आणि माझ्यावरती आहे हे तर त्यांच्या बोलण्यातून कळाले सगळ्यांना. आता ते बाप्पा बोलले म्हणून बोलतो, आमचं काहीच नाही. आता सांगू का, हाताचं आणि बाणाचं जर जुळत असेल तर आम्ही एका छत्रातली आहेत, एका धर्मातली आहेत, एका वर्णातली आहेत, एका प्रेमातली आहेत आणि एका पांडुरंग परमात्म्याच्या सान्निध्यातली आहेत. आणि म्हणून सद्गुरू शामनाथ महाराज, संतश्रेष्ठ सद्गुरू मानकोजी बोधले महाराज महाराष्ट्रातील ख्यातकीर्त गुरुपरंपरा म्हणून ज्ञात आहेत सर्वांना. आणि आज या गुरुपरंपरेचा संयोग या ठिकाणी जुळून येतो. त्याबद्दल आपणास कोटी कोटी धन्यवाद. आज या ठिकाणी विशेष रूपाने ज्या परिवाराचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि तुम्ही म्हणाला श्रद्धाताई बोलल्या आणि त्याच्यातच चाणाक्ष वृत्ती त्यांची कळाली, आपल्याकडे येतात की काय, आणि मी सुद्धा घाबरलो आहे. हो, हरिपाठात फक्त 2च वेळेस टाळ घेऊन उभा राहिल्या आणि फक्त 3ऱ्या वेळेस सगळा पाऊल खेळल्या. पूर्ण पाऊल आणि पूर्ण कुटुंब पाऊल खेळते. पाऊल शिकायला बाप्पा संस्थेमध्ये 4-4 वर्ष जरी घातली तरी पाऊल येत नाही पोरांना. आणि अगदी याच्याशी संलग्नित नसताना देखील एवढा मुक्त आनंद ही मंडळी मिळवत आहेत. आणि कोणतंही क्षेत्र असू द्या त्याच्यामध्ये ओतप्रोत उतरायची त्यांची तळमळ खूप मोठी आहे. आणि ते अभ्यासपूर्ण उतरायचं ही त्यांची काय आहे तर खासियत आहे. आणि म्हणून हा पाटील परिवार या परमार्थामध्ये आला आहे. हो, हे खूप मोठं कौतुक आहे. हो, गुलाबराव हे काही नाव अज्ञात नाही आहे.
हो, सर्वतोपरी बार्शीपुरतं मर्यादित नाही, सोलापूरपुरतं मर्यादित नाही, धाराशिवपुरतं मर्यादित नाही आहे, बीडपुरतं मर्यादित नाही आहे. हो, ज्यावेळी डॉक्टरांचा अभाव होता त्यावेळी गुलाबराव नावानं महाराज प्रसिद्धी खूप काही मिळवलेली होती. आणि खऱ्याच अर्थाने डॉक्टरांकडे आल्यानंतर त्यावेळेसपासून आजपर्यंत माझा एक मित्र होता, मी महाराष्ट्र विद्यालयाला शिकायला होतो, सुरवशे म्हणून सर तुमच्याकडे जॉबला होता, कंपाऊंडर म्हणून. मी त्याच्याबरोबर यायचो कधी कधी. तेवढेच सोज्वळ आजही आहेत, तेवढीच प्रेमळता आजही आहे, आणि तेवढंच महाराज अगदी मोकळं मन हो आजही आहे. आणि तशीच शरीराची देखील ठेवण 75व्या वर्षामध्ये देखील सक्षम आहे. 75चा विषय घ्यायचा नाही. गेल्या वर्षी दिंडी प्रदक्षिणेला इथून भगवंतापर्यंत आम्ही निघालो. मी सरांना चौकात गेलं की म्हटलं, सर गाडी घ्यायची का बरोबर? रोज 5 किलोमीटर चालतो म्हणले मी. हो, म्हणजे एवढा उत्साह, एवढी ऊर्जा आणखीन त्यांच्यामध्ये. म्हणून डॉक्टर गुलाबरावजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर मीनाक्षीताई आणि यांचा सोहळा संपन्न करण्याचं श्रेय जे खऱ्या अर्थाने तरुण या संबंधानं गरजेची आहेत याच्यामध्ये येणं, असे डॉक्टर रोहनजी सर, डॉक्टर श्रद्धा मॅडम ह्या खूप मोठ्या परिश्रमानं आणि त्यांना सहकार्य करणारी सर्व त्यांचा हॉस्पिटल स्टाफ यांनाही कोटी कोटी धन्यवाद. यानंतर अगदी आपल्या श्रद्धायुक्त अंतकरणाने श्रद्धा मॅडम 2 शब्द या ठिकाणी प्रगट करणार आहेत. बोधले महाराजांनी, दादा महाराजांनी एवढं प्रेम दाखवलं आणि एवढं सगळं छान छान बोललेलं, यासाठी मी दोघांचे आभार मानते. बोधले महाराजांनी तर बिनकाट्याचा गुलाब हे त्यांनी बरोबर ओळखलेलं आहे. पण मी म्हणेल की जर त्यांचं नाव शत्रुघ्न जरी ठेवलं असतं ते पण बरोबरच झालं असतं, कारण की ते आहेतच तसे. आणि त्यांच्यासाठी आपण हा जो सोहळा ठेवला, यामध्ये तुम्ही सर्व उपस्थित राहिला, यासाठी तुम्हा सर्वांचे आभार. आणि मी हॉस्पिटल स्टाफ नाही म्हणणार सर, आता मी त्यांना फॅमिली म्हणते. आणि त्यांच्यामुळे हे सगळं आयोजन जे होत आहे त्यांचेही पूर्ण मनापासून आभार. मी आता फक्त पप्पांना त्यांचे एक वाक्य आहे ते फक्त तुम्हाला सांगण्याची इच्छा आहे, ते पप्पा सांगतील. हॅलो, नमस्कार. मी लोकांना नेहमी सांगितलं की कोणताही धंदा करा, त्याकरता 3 गोष्टी आवश्यक आहे. 1, जिभेवर साखर पाहिजे, खुर्चीला डिंक पाहिजे, डोक्यावर बर्फाचा खडा पाहिजे. म्हणजे सगळा धंदा चांगल्या प्रकारे चालतो. आणि मी पाळत आलो आहे आत्तापर्यंत, आणि आमची मुलंही पाळतात. तुम्ही सगळ्यांनी पाळावं. देव तुकाराम.